पुढची महत्त्वाची बातमी, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटात आज कोर्टात सामना होतोय। दोनही गटांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। शिवाजी पार्कवर महानगरपालिकेने दसरा मेळाव्याची परवानगी नाकारली, मग हे दोनही गट उच्च न्यायालयात गेलेत। अधिक माहिती वेदांत नेत देतात। वेदांत, वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे, कोर्टात काय घडतंय? ज्ञानदा, शिवसेनेच्या वतीने आता सुरुवातीला युक्तिवाद केला जाणार आहे, कारण शिवसेनेने ही याचिका दाखल केली होती। जसं मुंबई महापालिकेने सांगितले की आम्ही दोन्ही गटांना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान देऊ शकत नाही, आणि त्याचं कारण त्यांनी सांगितले की कायदा सुव्यवस्था। जो गृह विभागाचा अहवाल त्यांना प्राप्त झाला होता त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे शिंदे गट किंवा ठाकरे गट दोन्ही गटांना आम्ही यंदाच्या वर्षी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान देऊ शकत नाही। आणि जसं हे उत्तर मिळालं तसा वेळ खरं तर शिवसेनेने मागितला होता। शिवसेनेच्या वकिलांनी जेव्हा वेळ मागितला तेव्हा आज ही पुन्हा एकदा सुनावणी सुरू होतीये। नव्या मुद्द्यांसह आता या सुनावणीला सुरुवात केली जाते। 1966 पासून शिवसेना हा दसरा मेळावा घेते। असंख्य शिवसैनिक कुठल्याही निमंत्रणाशिवाय शिवाजी पार्कवर जमतात, त्यामुळे यंदाच्या वर्षी सुद्धा दसरा मेळावा हा ठाकरे गटाला मिळावा, शिवसेनेला मिळावा असं या याचिकेमध्ये म्हटलं गेलं आहे। तर दुसरीकडे एक मध्यस्थी याचिका, म्हणजे याच याचिकेला विरोध करणारी याचिका दादाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी दाखल केली। आणि आम्हीच खरी शिवसेना आहोत, कारण ज्या प्रकारे आकडे आपण बघितले, आमदार खासदारांची संख्या आपण बघितली, तर जे नेते आहेत ते एकनाथ शिंदे, म्हणजे शिवसेनेचे जे महत्त्वाचे नेते आहेत ते एकनाथ शिंदे आहेत, आणि दसरा मेळावा हा शिंदे गटाने घेतला जावा अशा प्रकारचं त्या याचिकेमध्ये म्हटलं गेलं आहे। मुंबई महापालिकेची सुद्धा वकील तिथे उपस्थित आहेत, आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी आपण बघितलं तर आता तिन्ही बाजू यामध्ये मांडल्या जातील, म्हणजे मुंबई महापालिकेची बाजू, शिंदे गटाची बाजू, त्यासोबतच ठाकरे गटाची, आणि त्यानंतर नेमकं कोर्ट काय निर्णय देतं किंवा कोर्ट नेमकं या सगळ्यावर काय म्हणतं हे बघावं लागेल। मात्र आता सध्या सुनावणीला सुरुवात झाली आहे आणि शिवसेनेच्या वतीनं युक्तिवाद केला जातोय। ज्ञानदा, वेदांत, हा महत्त्वाचा युक्तिवाद किंवा महत्त्वाची सुनावणी सुरू असताना काही अपडेट्स आपण घेतोय। ठाकरे गटाचा युक्तिवाद की राज्य सरकारनं 2016 मध्येच एक अध्यादेश काढलेला होता, शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी आधीच दिलेली आहे असं ठाकरे गटाचे वकील म्हणतात। हायकोर्टातल्या याचिकेवरती ठाकरे गटाच्या वकिलांनी हा युक्तिवाद केलाय। वेदांत, याबद्दलचे अपडेट काय 2016 सालच्या अध्यादेशाबाबत जो वकील युक्तिवाद करतात? 2016चा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये 44 दिवसांसाठी, म्हणजे खेळाव्यतिरिक्त हे मैदान, म्हणजे दसरा मेळावा असेल, प्रजासत्ताक दिन किंवा इतर जे कार्यक्रम असतात त्यासाठी शिवाजी पार्क हे मैदान दिलं जाऊ शकतं। यामध्ये दसरा मेळावा सुद्धा आहे, मात्र हा कोणत्या पक्षांनी करावा अशा प्रकारचा कोणताही उल्लेख 2016च्या शासन निर्णयामध्ये नाहीये। मात्र दरवर्षी, म्हणजे 1966 पासूनची परंपरा आहे, आम्हीच शिवसेनेच्या वतीनं हा दसरा मेळावा घेत असतो आणि शिवाजी पार्कवर याची परवानगी आहे। त्यामुळे यंदाच्या वर्षी सुद्धा आम्ही अर्ज दाखल केला होता, आणि अर्ज दाखल केल्यानंतर परवानगी मिळावी, मात्र ती परवानगी अजूनही मिळाली नाही अशा प्रकारचा युक्तिवाद शिवसेनेच्या वतीनं केला जातोय। ज्ञानदा, वेदांत, कोर्टामध्ये जेव्हा ही महत्त्वाची सुनावणी सुरू आहे तेव्हा दोनही बाजूचे काही प्रमुख नेते हजर आहेत का? राजकीय नेते इथे पाहायला मिळत नाहीत? नक्कीच, काल आपण बघितलं जेव्हा प्राथमिक सुनावणी झाली त्यावेळी कोणीही मोठे नेते नव्हते, मात्र आता जेव्हा ही सुनावणी सुरू होती तेव्हा अनिल देसाई असतील, अनिल परब असतील, ते या सुनावणी दरम्यान इथे आलेले आहेत। शिवाय काही वेळा सदा सरवणकर सुद्धा या ठिकाणी येतील अशी माहिती आहे, कारण सदा सरवणकर यांनी ही विरोधातली याचिका दाखल केली होती ज्यामध्ये आम्हीच खरी शिवसेना आहोत, कारण ज्या प्रकारे आपण बघितलं शिंदे गटाचे खासदार आमदारांची संख्या पाहता आम्ही खरी शिवसेना आहोत आणि आम्हाला या दसरा मेळाव्याची परवानगी मिळावी। आणि आतापर्यंत म्हणजे जे परवानगी घेतली जात होती ती स्थानिक आमदारांकडून घेतली जात होती। मुंबई महापालिकेमध्ये अर्ज स्वतः सदा सरवणकर देत होते, आणि यंदाच्या वर्षी सुद्धा सदा सरवणकरांनी अर्ज दिला होता, आणि त्यामुळे शिंदे गटाला ही परवानगी मिळावी अशी त्यांनी विनंती केली होती। मात्र जेव्हा गृह विभागाचा अहवाल प्राप्त झालेला आहे आणि त्यानंतर मुंबई महापालिका सांगते की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। आपल्याला माहिती आहे प्रभादेवीमध्ये सुद्धा या दोन गटात राडा झाला होता, त्याचा सुद्धा दाखला यामध्ये दिला गेला आहे, कारण अशा प्रकारे जर पुन्हा एकदा राडा झाला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे आम्ही यंदाच्या दसरा मेळाव्याला दोन्ही गटाला परवानगी देत नसल्याचं सांगितलं गेलं आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा जेव्हा युक्तिवाद म्हणजे प्रतिवादी असलेल्या मुंबई महापालिकेकडनं मांडला जाईल तेव्हा सुद्धा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा कोर्टापुढे मांडला जाईल। तर शिंदे गटाकडनं सुद्धा पुन्हा एकदा
त्यांच्या वकिलाकडनं सुद्धा बाजू मांडली जाईल. एकीकडे आपण बघतो सर्वोच्च न्यायालयामध्ये खरी शिवसेना कोणती यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे आणि याच दरम्यान असा पेच प्रसंग निर्माण झाल्यानंतर उच्च न्यायालय आता तिन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकेल आणि त्यानंतर म्हणजे सुरुवातीला तर आपण बघतोय जसं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात येत आहे की दसरा मेळावा ही परंपरा आहे. जसं त्यांनी सांगितलं की 1966 पासून आम्ही दसरा मेळावा घेतो, कुठेही खंड पडला नाही. मात्र कोरोनाच्या 2 वर्ष तो खंड पडला होता. मात्र त्यामध्ये सुद्धा शिवाजी पार्कवर न घेता इतर ठिकाणी हा दसरा मेळावा घेतला होता आणि त्यानंतर आता निर्बंध मुक्त झालेला आहोत. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा अशा प्रकारे अर्ज केला आहे आणि आपण बघितलं तर पहिला अर्ज हा शिवसेनेच्या वतीने म्हणजे बीकेसीच्या मैदानाचा सुद्धा पहिला अर्ज शिंदे गटाने केला होता. शिंदे गटाला बीकेसीचं मैदान मिळालेलं आहे. तसंच शिवाजी पार्कमध्ये सुद्धा शिवाजी पार्क मिळावं यासाठी शिवसेनेच्या वतीने पहिला अर्ज केला होता आणि त्यामुळेच यंदाच्या वर्षी ही परवानगी शिवसेनेला मिळावी असं सुद्धा या युक्तिवादामध्ये शिवसेनेच्या वतीने म्हटलं गेलं आहे. त्यामुळे आता आपण काही अपडेट्स आपल्या प्रेक्षकांना देऊयात. त्यातले महत्त्वाचे मुद्दे तू सांगितलेलेच आहेस. शिवसेनेच्या वतीनं आस्पिक चिनॉय यांचा युक्तिवाद सुरू आहे. खासदार अनिल देसाईंनी महानगरपालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान उपलब्ध व्हावं यासाठी परवानगी मागितल्याचा उल्लेख आस्पिक चिनॉय यांनी केलाय. आस्पिक चिनॉय शिवसेनेच्या बाजूनं बाजू मांडतात. राज्य सरकारनं 2016 साली एक अध्यादेश काढला होता ज्यात राज्य सरकारनं आम्हाला म्हणजे शिवसेनेला दसऱ्याच्या दिवशी मेळावा घेण्याची रितसर परवानगी दिली आहे याचा उल्लेख झाला. अपवाद केवळ 2 वर्षांचा होता, 2020 आणि 21चा, जेव्हा कोरोनामुळे दसरा मेळावा शिवाजी पार्कात झाला नाही. शिवसेनेचे पदाधिकारी या नात्यानं खासदार अनिल देसाई यांनी पालिकेकडे दसरा मेळाव्याची रितसर परवानगी मागितलेली होती. मात्र पालिकेनं कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव ही परवानगी नाकारली. या सर्व मुद्द्यांवरती आपण सविस्तर भूमिका मांडू असं आस्पिक चिनॉय यांनी म्हटलंय. दसरा मेळावा शिवाजी पार्कवरती घेणं ही त्यांची म्हणजे शिवसेनेची परंपरा आहे असा उल्लेख सुद्धा त्यांनी केलेला आहे. शिवसेनेसाठी ज्येष्ठ कायदेतज्ञ आस्पिक चिनॉय बाजू मांडतात. अनिल परब, अनिल देसाई हे शिवसेनेचे 2 बडे नेते सुद्धा सध्या कोर्टात उपस्थित आहेत. पुन्हा एकदा आपण वेदांतकडे जातोय. वेदांत, ज्या प्रकारे शिवसेनेचे वकील आस्पिक चिनॉय यांनी सांगितलं की दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. त्याला 2 वर्ष खंड पडला कोरोनाच्या काळामध्ये. मात्र दसरा मेळावा झाला, मात्र शिवाजी पार्कवर तो झाला नाही. मात्र आता पुन्हा एकदा जेव्हा शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची अर्ज तसा आम्ही केला आहे. त्यामुळे हे परंपरेला धरून आम्हालाच पुन्हा एकदा शिवाजी पार्कवर परवानगी मिळावी त्या दृष्टिकोनातून आम्ही अर्ज दिला होता. त्याचा पाठपुरावा सुद्धा केला होता. अशा प्रकारे शिवसेनेच्या वकिलांकडून सांगितलं जात आहे. आता या सगळ्या शिवसेनेच्या युक्तिवादानंतर विरोधी पक्ष म्हणजेच शिंदे गटाकडनं जेव्हा वकील बाजू मांडतील तेव्हा मी जसं आधी सांगितलं की खरी शिवसेना कोणती, तर शिंदे गट असं म्हणतंय की शिवसेना आमची खरी आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी आम्ही सुद्धा अर्ज मुंबई महापालिकेकडे केला होता आणि मुंबई महापालिकेकडे जेव्हा आम्ही अर्ज केला होता तेव्हा आम्हाला ही परवानगी मिळावी. आमचे शिवसेनेचे जे नेते महत्त्वाचे नेते आहेत ते एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हा दसरा मेळावा होईल आणि त्यासाठी आम्ही म्हणजे सदा सरवणकर दरवर्षी मुंबई महापालिकेकडे एक स्थानिक आमदार म्हणून अर्ज करत असतात. यंदाच्या वर्षी सुद्धा त्यांनी हा अर्ज केला आहे. त्यामुळे आम्हाला परवानगी मिळावी अशी आता असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलाकडनं सुद्धा केला जाऊ शकतो. अजून एक अपडेट येते. जेव्हा युक्तिवाद शिवसेनेच्या वतीने केला जातोय तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की जर अचानक कोणी दुसरा तिथं दसरा मेळावा घेत असं म्हटलं जात आहे तर ही प्रक्रिया थांबवणं योग्य नाही. म्हणजे एकीकडे शिवसेना आतापर्यंत दसरा मेळावा घेते तर आता एक पक्ष असा येतो आणि सांगतो की आम्ही आता दसरा मेळावा घेतोय. तर अशा प्रकारे ही दसरा मेळाव्याची परंपरा थांबवणं योग्य नसल्याचा सुद्धा युक्तिवाद शिवसेनेच्या वकिलांकडनं केला जातोय. आता या सगळ्याला उत्तर शिंदे गटाकडनं दिलं जाईल. त्याशिवाय पुन्हा एकदा मुंबई महापालिकेने ज्या प्रकारे अहवाल म्हणजे गृह विभागाचा अहवाल समोर आणला त्यांचं म्हणणं आहे की जर यापैकी एका जरी गटाला आम्ही मान्यता दिली तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तेव्हा पुन्हा एकदा युक्तिवादामध्ये प्रतिवादी असलेली मुंबई महापालिका आपलं म्हणणं मांडेल आणि यावर आता हे खंडपीठ नेमकं काय निर्णय घेतं हे बघावं लागेल. मात्र सध्या तरी आपण बघतो शिवसेनेच्या वतीनं पूर्णपणे बाजू मांडली जाते की ही परंपरा आहे, याला खंड पडता कुठेही कामा नाही. कारण आतापर्यंत कोरोनामध्ये 2 वर्ष शिवाजी पार्कवर दसरा मेळावा झाला नव्हता. मात्र पुन्हा एकदा जेव्हा हा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होण्यासाठी आम्ही अर्ज केला आहे आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत जो नियम बघितला, जो पहिले अर्ज करतो त्याला परवानगी दिली जाते. तशाच पद्धतीने शिवसेनेने पहिल्यांदा अर्ज शिवाजी पार्कसाठी केला होता. त्यामुळे
शिवसेनेच्या या गटाला म्हणजे ठाकरे गटाला हे दसरा मेळाव्यासाठी हे शिवाजी पार्क मैदान मिळावं असं या युक्तिवादात म्हटलं गेलं. दुसरीकडे शिवसेना कोणाची हा मुद्दा वेगळा आहे, त्याचा दसरा मेळाव्याशी काही संबंध नाही असं सुद्धा शिवसेनेच्या या युक्तिवादामध्ये म्हटलं गेलं आहे. कारण आपण बघतोय सर्वोच्च न्यायालयात हे सगळं प्रकरण आहे, त्यामुळे त्या प्रकरणाचा याच्याशी काही संबंध नाही असं युक्तिवादामध्ये म्हटलं गेलं आहे. शिवाय गेली अनेक वर्ष इथे हा कार्यक्रम घेतला जातो आणि हा शिवसेनेचा म्हणजे या शिवसेना पक्षाचा अधिकार आहे आणि तशा प्रकारची परवानगी सुद्धा शासन निर्णयामध्ये 2016चा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये देण्यात आली आहे. शिवाय असं म्हटलं गेलं की 2016च्या आदेशामध्ये अन्य कोणीही परवानगी मागू नये असं म्हटलं गेलंय का? म्हणजे हायकोर्टाने हा प्रश्न विचारला आहे की जो शासन निर्णय आपण बघितला 2016चा की काही महत्त्वाच्या दिवसांसाठी शिवाजी पार्कवर परवानगी दिली गेली आहे आणि त्यामध्ये दसरा मेळाव्यासाठी, मात्र हायकोर्ट असं विचारते की फक्त तुम्हालाच तो अधिकार आहे का? इतर कोणत्या जर पक्षाने किंवा इतर कोणत्याही गटाने जर विचारलं की आम्ही इथे एखादा मेळावा किंवा कार्यक्रम घेऊ शकतो का, तर त्याला फक्त तुमच्याच पक्षाला ही परवानगी दिली जाते का? अशा प्रकारचा प्रश्न हायकोर्टाने विचारला आहे. त्यावर वकील शिनॉय म्हणतात की तसं काही म्हटलेलं नाही, म्हणजे त्या GR मध्ये तसं काही म्हटलेलं नाहीये. पहिला अर्ज कोणी केला हा प्रश्न पुन्हा एकदा हायकोर्टाने विचारलेला आहे. जसं मी आधी म्हटलं की ज्या प्रकारे आतापर्यंतचे निर्णय घेतले जातात, जेव्हा पहिला जो अर्ज देतो म्हणजे पहिल्यांदा जो अर्ज मुंबई महापालिकेकडे येतो त्याचा सुद्धा विचार केला जातो आणि तातडीने 1 ते 2 आठवड्यामध्ये परवानगी दिली जाते. हायकोर्टाने तोच मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे की पहिला अर्ज म्हणजे दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठीचा पहिला अर्ज कोणी केला. त्यामुळे फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर पुन्हा एकदा हा नियम इथे लागू होतो. त्यामुळे आम्हाला म्हणजेच ठाकरे गटाला इथे दसरा मेळावा घेऊ द्यावा अशा प्रकारे पुन्हा एकदा हायकोर्टात युक्तिवाद मांडताना शिवसेनेच्या वकिलांकडून मांडण्यात आलेला आहे. त्यामुळे वेदांत आपण पुन्हा एकदा आतापर्यंत नेमकं काय काय घडलं कोर्टामध्ये युक्तिवादादरम्यान त्यातले प्रमुख मुद्दे आपण सांगूयात जे तू आधी हायलाईट केलेले आहेस. 2016च्या आदेशामध्ये अन्य कुणी परवानगी मागू नये असं लिहिलं गेलंय का असा प्रश्न आता कोर्टानं उपस्थित केलाय, पण असा कुठलाही उल्लेख नाही. परवानगी दिली जावी याचा उल्लेख आहे, पण ती कुणाला दिली जावी असं काही स्पेसिफिक नाही असं शिवसेनेच्या वकिलांनी स्पष्ट केलेलं आहे. कोर्टानं काही महत्त्वाचे मुद्दे या संदर्भात उपस्थित केलेले आहेत. शिवसेनेची परंपरा आहे दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याची आणि अचानक कुणी उठून म्हटलं की आम्ही इथे दसरा मेळावा घेतोय तर संपूर्ण प्रक्रिया थांबवणं अयोग्य असल्याचं आस्पी चिनॉय यांनी म्हटलंय. शिवसेना कुणाची हा मुद्दा वेगळा आहे आणि त्याचा दसरा मेळाव्याशी संबंध नसल्याचंही वकिलांनी कोर्टात सांगितलं. गेली अनेक वर्ष एखादा पक्ष तिथे कार्यक्रम घेतोय तर त्यांचा तो अधिकार आहे आणि इथे कुठला दुसरा राजकीय पक्ष मेळाव्यासाठी परवानगी मागत नाही तर केवळ स्थानिक आमदार सदा सरवणकर परवानगी मागतायत असा उल्लेख शिवसेनेच्या वकिलांनी केला. पण 2016च्या सरकारी अध्यादेशामध्ये अन्य कुणी परवानगी मागू नये असं म्हटलं गेलंय का असा सवाल उच्च न्यायालयानं उपस्थित केला. तेव्हा याबद्दल कोर्टाला माहिती देताना असा कोणताही उल्लेख नसल्याचं आस्पी चिनॉय यांनी म्हटलंय. पहिला अर्ज कुणी केला होता असाही प्रश्न उच्च न्यायालयानं उपस्थित केला. पहिला अर्ज हा अर्थातच शिवसेनेनं केला, जो ठाकरेंचा गट आहे. सदा सरवणकर यांनी 30 ऑगस्टला अर्ज केलाय तर शिवसेनेनं 22 आणि 26 ऑगस्टला अर्ज दाखल केल्याची माहिती आस्पी चिनॉय यांनी उच्च न्यायालयात दिली आहे. ॲडव्होकेट अनिकेत निकम सध्या आपल्यासोबत आहेत. अनिकेतजी, आत्ता एक वेगळी सुनावणी परवानगीसाठीची सुनावणी उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे. जेव्हा अशा सुनावण्या होतात तेव्हा त्याची प्रक्रिया काय असते आणि पहिली परवानगी म्हणजे मुख्य आस्थापनाकडनं जेव्हा पहिली परवानगी नाकारली जाते तेव्हा उच्च न्यायालय सगळ्या घडामोडींमध्ये हस्तक्षेप करतं का? सुरुवातीला जेव्हा शिवसेनेकडनं म्हणजे ठाकरे सेनेकडनं जेव्हा याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली त्या याचिकेत प्रामुख्याने त्यांची मागणी अशी होती की BMCकडे महानगरपालिकेकडे आम्ही अर्ज केलेला आहे की शिवाजी पार्कचं मैदान आम्हाला दसरा मेळाव्यासाठी मिळावं. त्या अर्जावर अद्याप त्यांनी निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने BMCला महानगरपालिकेला तसे निर्देश द्यावे अशा स्वरूपाची याचिका दाखल केल्यानंतर त्या याचिकेची सुनवाई होईपर्यंत महानगरपालिकेने ठाकरे सेना यांचा अर्ज फेटाळला होता. जे काही त्याच्यात कारणं दिले होते की कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो वगैरे वगैरे. आणि त्यामुळे ही याचिका जी ठाकरे सेनाने अगोदर दाखल केलेली त्यात त्यांना अमेंडमेंट करावं लागलं, बदल करावं लागलं आणि आम्हाला हे ग्राउंड मैदान मिळावं अशा स्वरूपाची मागणी आता त्यांनी केलेली आहे.
प्रामुख्याने त्यांचं म्हणणं त्या याचिकेत असं आहे की 2016चं जे अध्यादेश आहे त्याच्यात गव्हर्नमेंटने शासनाने शिवाजी पार्क हे दसरा मेळाव्यासाठी वापरता येतं अशा स्वरूपाचा तो अध्यादेश आहे. शिवसेनेचं म्हणजे ठाकरे सेनेचं असं म्हणणं आहे की गेले कित्येक दशक आमची या पक्षाची परंपरा आहे, आम्ही इथे दसरा मेळावा घेत असतो. आणि त्याचबरोबर आता ही याचिका प्रलंबित असताना शिंदे साहेबांच्या सेनेने म्हणजे शिंदे सेनेने मध्यस्थीचा जी याचिका दाखल केली किंवा ज्याला इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन म्हणतो. अनिकेतजी थोडंसं यासाठी थांबवते कारण एक अपडेट येते की पोलीस एका आमदाराला आवरू शकत नाहीत या संदर्भातला मुद्दा उपस्थित झाला. खासदार अनिल देसाई यांनी पालिकेकडे परवानगीसाठी 2 अर्ज केलेत. पोलीस एका आमदाराला आवरू शकत नसतील तर उपयोग काय असा सवाल शिवसेनेच्या वकिलांकडनं उपस्थित होतोय. यामध्ये 3 पक्षकार आहेत, शिवसेनेकडनं, शिंदे गटाकडनं आणि आणखी एक म्हणजे महानगरपालिकेकडनं. पोलीस एका आमदाराला आवरू शकत नसतील तर उपयोग काय असा प्रश्न वकील उपस्थित करतात. ठाकरेंचे वकील हा सवाल उच्च न्यायालयामध्ये उपस्थित करताना पाहायला मिळतात. आपण वेदांतकडे जातोय. वेदांत, या युक्तिवादाबद्दल काय माहिती मिळतेय? जसं ज्ञानदा मी आधी पण सांगितलं की प्रभादेवीला जो शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये राडा झाला होता त्यानंतर हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा प्रकारे मुंबई महापालिकेने त्या अहवालामध्ये सांगितलं. आता त्यामध्ये शिवसेनेच्या वकिलांकडनं हे सुद्धा म्हटलं गेलंय की जर एका आमदाराला म्हणजे स्थानिक आमदार सदा सरवणकरांना जर आवरू शकत नाही तर मग काय उपयोग असा प्रश्न शिवसेनेच्या वकिलांनी या युक्तिवादामध्ये मांडलेला आहे. आणि जे 2 अर्ज केले आहेत म्हणजे शिवसेना ठाकरे गटाकडनं 2 अर्ज केले आहेत शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी, एक 22 ऑगस्टला आणि एक 26 ऑगस्टला. तर दुसरीकडे सदा सरवणकरांनी जो अर्ज केला आहे तो 30 ऑगस्टला केलेला आहे. त्यामुळे फर्स्ट कमचा जो नियम येतो तेव्हा थेट आम्हाला ही परवानगी मिळावी असं या युक्तिवादामध्ये म्हटलं आहे. तर दुसरीकडे असं सुद्धा म्हटलं गेलं की शिंदे गट जे 30 ऑगस्टला त्यांनी केला होता म्हणजे दुसरा अर्ज त्यांनी केला होता त्यामुळे 2 अर्ज केले असताना सुद्धा परवानगी नाकारणं एक परंपरा आहे. जसं पुन्हा त्यांनी म्हणतात की एक परंपरा आहे आणि या परंपरेला कुठेही खंड पडू नये. मात्र हायकोर्ट तो प्रश्न विचारतंय की दसरा मेळाव्याला परवानगी थोडंसं थांबवते. 2016चा आदेशच आम्हाला परवानगीसाठी पुरेसा असल्याचं ठाकरेंचे वकील कोर्टामध्ये सांगतात. तसं युक्तिवाद ते करतात. 2016 संदर्भातला सरकारचा अध्यादेश आहे की शिवाजी पार्कची परवानगी ही विविध मेळाव्यांसाठी किंवा अन्य कार्यक्रमांसाठी वर्षातले काही मोजके दिवस दिली जावी आणि त्यामध्ये अर्थातच शिवसेनेचा दसरा मेळावा सुद्धा आहे. परंतु उच्च न्यायालयाने एक प्रतिसवाल विचारलेला होता की कुणाला परवानगी द्यावी याच्याबद्दलचा कुठला अध्यादेशात उल्लेख आहे का, तर तो उल्लेख नाही असं ठाकरे गटाच्या वकिलांनी स्पष्ट केलेलं आहे. वेदांत, नक्कीच 2016चा जर आपण शासन निर्णय नीट वाचला तर 44 दिवस म्हणजे खेळाव्यतिरिक्त शिवाजी पार्क मैदान वापरलं जावं यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये दसरा मेळाव्यासाठी सुद्धा परवानगी दिली आहे. मात्र दसरा मेळावा हा फक्त शिवसेनेनेच घ्यावा असं कुठल्याही प्रकारे त्या शासन निर्णयामध्ये नमूद नाहीये. मात्र ही परंपरा आहे आणि 2016 नंतर ध्वनी प्रदूषणाचा जो मुद्दा होता तो सुद्धा आता राहिलेला नाही. त्यामुळे थेटपणे आम्हाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी द्यावी. मात्र कोर्टाने जे प्रश्न विचारला की कोर्ट असं म्हणतंय की फक्त तुम्हालाच परवानगी द्यावी. जर इतर पक्षांनी जर अशा प्रकारे विनंती केली किंवा अर्ज केला तर त्याचं काय, त्यावर आता पुन्हा एकदा ह्या सगळ्याचा युक्तिवाद केला जातो आणि आता युक्तिवाद शिवसेनेच्या वतीनं संपलेला आहे. आता पुन्हा एकदा म्हणजे जी विरुद्ध पक्षाची याचिका त्यावर आता युक्तिवाद केला जातोय. दुसरीकडे आपण बघितलं सदा सरवणकरांनी जी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे त्यावर आता पुन्हा एकदा युक्तिवाद केला जातो. त्यांचं असं म्हणणं आहे की याचिकेत आम्हाला विरोध करण्याऐवजी स्वतःसाठी मागणी केली आहे. हे कसं होऊ शकतं, या अर्जातच विसंगती आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हा स्वतःसाठी मागणी केली म्हणजे आम्हाला मिळावं यासाठी ही मागणी केली आहे. एक महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित झालाय. सरवणकरांनी आम्हाला विरोध केला नाही, त्यांनी स्वतः परवानगी मागितली. सरवणकरांच्या अर्जातच विसंगती आहे असा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलाकडनं केला जातोय. सरवणकर यांच्या हस्तक्षेप याचिकेवरती ठाकरे गटाच्या वकिलांनी उत्तर दिलंय की सरवणकरांनी आम्हाला विरोध नाही केला, त्यांनी स्वतः परवानगी मागितली, त्याच्यामुळे त्यांच्या अर्जातच विसंगती दिसते. वेदांत,
आता पुन्हा एकदा शिंदे गटाकडनं आता युक्तिवादाला सुरुवात झाली आहे. जसं मी आधी सांगितलं की ते म्हणतात की शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे आणि यामध्ये मुख्य नेते हे एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे त्यांच्याच नेतृत्वाखाली यंदाचा हा दसरा मेळावा घेतला जाणार आहे आणि त्यासाठीच आम्ही शिवाजी पार्क मैदानाची परवानगी मागितली आहे. त्यांचा असाही दावा आहे की आम्ही यासाठी दरवर्षी अर्ज करतो, त्यानुसार आम्ही यंदाच्या वर्षी सुद्धा अर्ज केला. मात्र हा अर्ज पुन्हा आपण जर तारखा बघितल्या तर 30 ऑगस्टला म्हणजे शिंदे गटाकडनं 30 ऑगस्टला तर शिवसेना म्हणजे ठाकरे गटाकडनं 22 आणि 26 ऑगस्टला अर्ज केलेला आहे. त्यामुळे एकीकडे तारखा समोर आलेल्या असताना हायकोर्टाने जो प्रश्न विचारला आहे की सर्वात आधी अर्ज कोणी दिला त्यावर सुद्धा आता उत्तर मिळालेलं आहे आणि त्यावर आता पुन्हा शिंदे गटाकडनं युक्तिवाद केला जातोय. आणि जर आमदार खासदारांची संख्या बघितली हे सगळं पाहता आम्हीच खरी शिवसेना आणि आम्हाला तो अधिकार आहे की दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर घेता यावा आणि त्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा एक स्थानिक आमदार म्हणून मी हा अर्ज केला होता असा युक्तिवाद आता शिंदे गटाकडनं म्हणजे सदा सरवणकरनी जी याचिका हस्तक्षेप याचिका दाखल केली त्यानंतर आता हा युक्तिवाद केला जातोय. ज्ञानदा बरोबर आहे, पण शिवसेना कुणाची हा मुद्दा वेगळा असल्याचा इथे एक उल्लेख करण्यात सुद्धा आला. आतापर्यंत घडलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण एक नजर टाकूया. 2016 सालचा एक सरकारी अध्यादेश आहे, त्याचा रेफरन्स ठाकरे गटाच्या वकिलांकडनं दिला जातोय. पण प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य हा नियम इथे लागू होत नाही. ठाकरे गटाचे कोर्टातले युक्तिवाद आपण पाहतोय. ठाकरे गटानं अर्ज केलाय 22 तारखेला आणि 26 तारखेला. 22 आणि 26 ऑगस्टला 2 अर्ज ठाकरे गटाकडनं केले गेले आणि त्यानंतर सदा सरवणकर यांनी स्थानिक आमदार म्हणून 30 ऑगस्टला अर्ज दाखल केलाय शिवाजी पार्कवर सभेची परवानगी मिळावी यासाठी. खासदार अनिल देसाई यांनी पालिकेकडे विनंती करणारे 2 अर्ज पाठवलेले आहेत, ज्याची नोंद 22 आणि 26 तारखेला आहे. एका आमदाराला पोलीस आवरू शकत नसतील तर उपयोग काय असा उल्लेखही कोर्टात झाला. हा उल्लेख आहे उद्देशून सदा सरवणकरांना, पण अर्थात त्यांचं नाव कोर्टात घेतलं गेलं नाही. 2016चा सरकारी अध्यादेश इथे महत्त्वाचा ठरतो. 2016 पूर्वी शिवाजी पार्कवर ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा होता, मात्र त्यानंतर अध्यादेशानंतर हा मुद्दा उपस्थित झाला नाही, शिल्लक राहिला नाही. 2016चा अध्यादेशच आम्हाला परवानगीसाठी पुरेसा आहे असं ठाकरेंच्या वकिलाकडनं कोर्टात सांगितलं जात आहे. 2016चा अध्यादेश काय आहे? शिवाजी पार्क खेळासाठी राखीव असलेलं आरक्षित असलेलं मैदान आहे. ध्वनी प्रदूषण इथे होतं, तो मुद्दा उपस्थित होतो. पण वर्षातले 44 दिवस म्हणजे हे विशेष राखीव दिवस असतील जिथे इतर कामांसाठी सुद्धा शिवाजी पार्कची परवानगी देण्यात येईल. या अध्यादेशाचा रेफरन्स दिला जातो ठाकरे गटाच्या वकिलांकडनं. ठाकरेंचे वकील असं म्हणतात की एकनाथ शिंदे हेच खरे नेते हा दावा सुद्धा करण्यात आलाय. केवळ एका व्यक्तीचा विरोध असल्यानं परवानगी नाकारणं अयोग्य आहे. सदा सरवणकर यांच्या हस्तक्षेप याचिकेवरती सध्या उत्तर दिलं जात आहे ठाकरे गटाच्या वकिलांकडनं. ते असं म्हणतात की सदा सरवणकरांची मध्यस्थ याचिकाच विसंगतीची याचिका आहे, अर्जच विसंगत आहे. कारण त्यांच्या याचिकेमध्ये त्यांनी आम्हाला विरोध नाही केलाय, तर त्यांनी स्वतःसाठी मागणी केलेली आहे. त्यांचा दावा असा आहे की ही खरी शिवसेना नाही, एकनाथ शिंदेंचा गट हीच खरी शिवसेना आहे, तेच आता मुख्य नेते आहेत. तर एक व्यक्ती विरोध करते आहे म्हणून परवानगी नाकारणं योग्य नाही असंही आस्पी चिनॉय म्हणतात. या याचिकेतून किंवा मेळाव्यातनं शिवसेना कुणाची हे सिद्ध होणार नाही, त्यामुळे हस्तक्षेप याचिका फेटाळावी असं आस्पी चिनॉय यांनी म्हटलं आणि त्यांचा प्राथमिक युक्तिवाद संपलेला आहे. वेदांत माहिती देतोय. आपण आतापर्यंत जर युक्तिवाद बघितला तर शिवसेनेने बाजू मांडताना एक 2016च्या शासन निर्णयाचा दाखला दिलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की 2016च्या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे की दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानासाठी परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे एक व्यक्ती जर विरोध करत असेल तर तिथे थांबवणं किंवा त्याला स्टे आणणं या दसरा मेळाव्याला हे योग्य नाही. तर दुसरं म्हणजे त्यांनी अजून एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की आमची एक परंपरा आहे आणि परंपरेमध्ये कुठलाही खंड पडू नये त्यासाठी आम्ही पहिल्यांदा अर्ज केला होता. त्याच्या तारखा सुद्धा त्यांनी सांगितल्या की 22 आणि 26 ऑगस्टला आम्ही 2 अर्ज मुंबई महापालिकेकडे केले होते आणि आम्हालाच दसरा मेळावा करता यावा अशा प्रकारे शिवाजी पार्कची आम्हाला मैदान हवंय अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. दुसरं म्हणजे त्यांनी हे सुद्धा सांगितले की हा मुद्दा होऊ शकत नाही की शिवसेना नेमकी कोणाची. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे
आणि एका मेळाव्यामुळे हे सिद्ध होणार नाही की शिवसेना कोणाची, त्यामुळे हा मुद्दा पूर्णपणे वेगळा आहे. इथे फक्त आम्ही याचिका दाखल केली आहे की दसरा मेळाव्यासाठी आम्हाला शिवाजी पार्क हे मैदान मिळावं आणि त्यासाठीच जी हस्तक्षेप याचिका आहे ती पूर्णपणे फेटाळली जावी असं शिवसेनेच्या वकिलांकडून सांगण्यात आलेलं आहे. आता शिवसेनेच्या वतीनं जो युक्तिवाद केला जातोय तो आता संपलेला आहे आणि त्यानंतर आता पालिकेच्या वतीनं वकील मिलिंद साठे हे युक्तिवाद करतायत. त्यांचं हेच म्हणणं आहे की राज्य सरकारचा आदेश स्पष्ट आहे की हे खेळाचं मैदान असून ते शांतता क्षेत्रात मोडतं, त्यामुळे पालिकेने याचिकाकर्त्यांचा अर्ज कायद्याला अनुसरूनच फेटाळलाय. पुन्हा प्रश्नचिन्ह असं उपस्थित होतं, म्हणजे खेळासाठी तर मैदान आहे, मात्र काही विशिष्ट दिवसांसाठी हे मैदान देण्यासाठीची परवानगी सुद्धा 2016च्या शासन निर्णयात आहे. आणि असं असताना जेव्हा दोन्हीकडनं अर्ज केले जातात, म्हणजे एक तर ठाकरे गटाकडनं अर्ज केला जातोय, शिंदे गटाकडनं अर्ज केला जातोय आणि हायकोर्ट हे सुद्धा विचारते की पहिला अर्ज कोणी केलेला आहे. तर पहिला अर्ज अर्थातच ठाकरे गटाकडनं केलेला आहे, एक नाही तर 2 अर्ज केलेले आहेत. आणि यामध्ये ठाकरे गटाकडनं युक्तिवाद करताना हे सुद्धा म्हटलं गेलंय की जर आम्ही सर्वात आधी अर्ज केलेला आहे आणि सदा सरवणकरांचा अर्ज हा वैयक्तिक, म्हणजे स्वतः त्यांनी अर्ज केलेला आहे, स्वतः विरोध करतात, त्यामुळे अशा प्रकारची मुद्दा ठाकरे गटाच्या वकिलांनी असा मांडला की या मेळाव्यातनं खरी शिवसेना कोण हे काही स्पष्ट होणार नाही किंवा हे सिद्ध होणार नाहीये. पालिकेच्या वतीने सध्या मिलिंद साठे यांनी युक्तिवाद सुरू केलाय. त्यांनी असं म्हटलं की राज्य सरकारचा आदेश हे स्पष्ट करतो की शिवाजी पार्क खेळाचं मैदान आहे आणि ते शांतता क्षेत्रामध्ये मोडतं. पालिकेनं याचिकाकर्त्यांचा अर्ज कायद्याला अनुसरूनच फेटाळलाय, कारण पालिकेनं दोघांचे अर्ज फेटाळलेत. कुणालाही परवानगी त्यांनी शिवाजी पार्कच्या मैदानासाठीची दिलेली नाही. कायद्याला अनुसरूनच ही कृती केलं गेल्याची माहिती मिलिंद साठेंनी उच्च न्यायालयामध्ये दिली आहे. मिलिंद साठे मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं युक्तिवाद करतात. वेदांत, आपण बघितलं तर अर्ज 22-26 ऑगस्ट आणि मग शिंदे गटाकडनं 30 ऑगस्टला देण्यात आला आणि त्यानंतर सगळ्या प्रकारची तयारी मुंबई महापालिका करत होती. विधी व न्याय विभागाचा विचार सुद्धा ते घेतला जात होता आणि यामध्ये कोणत्या गटाला परवानगी मिळावी यासाठी संभ्रम होता. आणि त्यानंतर जेव्हा काल निर्णय घेण्यात आला की दोन्ही गटाला ही परवानगी द्यायची नाही आणि याचं कारण त्यांनी दिलं की गृह विभागाचा आम्ही अहवाल मागितला, पोलिसांकडनं जी आम्हाला माहिती मिळाली आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे दोन्ही गटाला आम्ही परवानगी नाकारतोय. आणि जशी परवानगी नाकारली तसं ठाकरे गटाकडनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली, याचिका काल दाखल करण्यात आली आणि ज्यावर आता सुनावणी होतीये तेव्हा पूर्णपणे युक्तिवादामध्ये असं सांगितलं गेलंय की शासन निर्णयाचा दाखला दिला गेलाय, आम्ही पहिल्यांदा अर्ज केलाय असं ते सांगतायत. शिवाय आमची खरी शिवसेना किंवा मग शिंदे गटाची खरी शिवसेना हा मुद्दा होऊ शकत नाही, तर आमची परंपरा आहे आणि परंपरेनुसार आणि ज्या प्रकारे आतापर्यंत परवानगी दिली जाते तशाच प्रकारची परवानगी ही शिवाजी पार्क मैदानासाठी आम्हाला दिली जावी असं म्हटलं गेलंय. आता दुसरीकडे पालिकेकडनं युक्तिवाद केला जातोय आणि पालिकेकडनं तो अहवाल सुद्धा समोर आणला जाईल. शिवाय त्यांचं असं म्हणणं आहे की कायद्याला अनुसरूनच आम्ही परवानगी देतो, हे शांतता म्हणजे सायलेंट झोन आहे, शिवाय खेळाचं मैदान आहे आणि विशिष्ट दिवसासाठी ही परवानगी दिली जाते. आणि त्यानंतर कायदा सुव्यवस्था प्रश्न सुद्धा मुंबई महापालिकेकडनं उपस्थित केला गेला आहे. त्यामुळे आता ही सुनावणी सुरू असताना मुंबई महापालिका नेमका काय युक्तिवाद करते, त्यानंतर शिंदे गटाकडनं युक्तिवाद केला जाईल हे पाहावं लागेल. ज्ञानदा, अर्थात आतापर्यंतचे काही महत्त्वाचे मुद्दे आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित केला गेला ठाकरे गटाचे वकील आसपी चिनॉय यांच्याकडनं 2016 सालच्या सरकारच्या अध्यादेशाचा. हा अध्यादेश म्हणजेच आम्हाला परवानगी मेळावा घेण्याची असं त्यांनी म्हटलं, परंतु या अध्यादेशामध्ये कुणी परवानगी मागू नये असं लिहिलं आहे का असा सवाल जेव्हा हायकोर्टानं उपस्थित केला तेव्हा त्याचं नाही असं उत्तर आसपी चिनॉय यांनी दिलं. पहिला अर्ज कोणी केला असा सवाल उपस्थित झाला तेव्हा पहिला अर्ज हा शिवसेनेकडनं केला गेला. शिवसेनेच्या 2 अर्जांची तारीख आहे 22 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट. तर सदा सरवणकर यांनी शिंदे गटासाठी 30 ऑगस्टला अर्ज दाखल केलेला आहे. आता सध्या पालिकेच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे. मिलिंद साठे प्राथमिक युक्तिवाद करतात. राज्य सरकारचा आदेश आहे की शिवाजी पार्क एक खेळाचं मैदान आहे, खेळासाठी राखीव मैदान आहे, त्यामुळे ते शांतता क्षेत्रात मोडतं आणि म्हणूनच याचिकाकर्त्यांचा अर्ज कायद्याला अनुसरून मुंबई महानगरपालिकेनं फेटाळून लावला. बरेच दिवस दोनही अर्ज प्रलंबित होते, कोणताही निर्णय झाला नाही. आधी सांगितलं गेलं गणेशोत्सवाचा आणि सणासुदीचा काळ आहे, त्यामुळे पालिकेचे अधिकारी कर्मचारी वेगळ्या कामांमध्ये व्यस्त आहेत. पण जेव्हा गणपती संपला, गणेशोत्सव संपला, तेव्हा अर्थातच या अर्जांचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला. विधी न्याय विभागानं या अर्जावरती विचार करून आपला निर्णय द्यायचा असतो.
परंतु दोनही गटाला, ना शिंदेंना ना ठाकरेंना, परवानगी कुणालाही मिळालेली नाहीये शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्याची. शिंदे गटानं आधीच MMRDAच्या मैदानासाठी अर्ज केला होता, जी परवानगी त्यांना मिळाली आहे. पण MMRDAचं दुसरं मैदान, ज्यासाठी ठाकरे गटानं पुन्हा अर्ज केला, ते मैदान एका खासगी कंपनीनं आरक्षित केलंय. त्यामुळे आता दसरा मेळावा घ्यायचा तर तो कुठे घ्यायचा, शिवाजी पार्क मिळालं नाही तर काय करायचं, याबद्दलची चर्चा ठाकरे गटामध्ये, शिवसेनेमध्ये सुरू झालेली आहे. आस्पी चिनॉय शिवसेनेची बाजू मांडतायत, तर मिलिंद साठे महानगरपालिकेची बाजू मांडतायत. मुंबई पोलिसांनी यंदा इथे दसरा मेळावा झाला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अहवाल दिल्याचं मिलिंद साठेंनी सांगितलं. वेदांत. नक्कीच, ज्या प्रकारे अहवाल आला, अहवालानंतरच सांगितलं की आम्ही दोन्ही गटांना परवानगी देऊ शकत नाहीत, कारण शिवाजी पार्कचा जो परिसर आहे तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आपण बघितलं काही दिवसांपूर्वी प्रभादेवीला सुद्धा विसर्जनाच्या वेळी दोन्ही गटामध्ये राडा झाला, त्यानंतर दोन्ही गट पोलिसांमध्ये गेले आणि या सगळ्याचा विचार करता हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे. पोलीस बंदोबस्त म्हणजे आपण बघितलं शिवाजी पार्क परिसर असेल, प्रभादेवी परिसर असेल, म्हणजे दसरा मेळाव्याला जरी 20-25 दिवस बाकी असले तरी सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे, जेणेकरून कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. आणि जर आता दोन्ही गट जर आग्रह करत असतील आणि ठाम असतील की आम्हाला दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच करायचा आहे, तर दोन्ही गट एकत्र येऊन तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, हाच विचार केला गेला आहे. आणि यासाठी आपण बघितलं तर 20 ते 22 दिवस विचार मुंबई महापालिकेने घेतला, विधी व न्याय विभागाचा सुद्धा त्यांनी विचार घेतला आणि त्यानंतर जो अहवाल प्राप्त झाला पोलिसांकडून, त्यानंतर हा निर्णय घेतला गेला. आणि या निर्णयात, या अहवालामध्ये सांगितलं गेलं आहे की कायदा सुव्यवस्था हा एकच मुद्दा त्यांनी समोर आणला की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे यंदाच्या वर्षी दोन्ही गटाला आम्ही शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी परवानगी देऊ शकत नाही, मेळाव्यासाठी परवानगी देऊ शकत नाही. आता त्यामुळे एकीकडे शिवसेनेचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे, त्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या वतीने वकील मिलिंद साठे हे युक्तिवाद मांडतात. तर आता त्यानंतर शिंदे गटाकडनं सुद्धा युक्तिवाद केला जाईल आणि त्यामध्ये पुन्हा एकदा तो मुद्दा, म्हणजे जसं आधी सांगितलं की आमची शिवसेना ही खरी शिवसेना आहे, आम्ही अर्ज केलेला आहे, दरवर्षी स्थानिक आमदार म्हणून मी अर्ज करतो, त्यामुळे यंदाच्या वर्षी सुद्धा आम्ही अर्ज केला आणि त्यामुळे आम्हाला परवानगी मिळावी, अशा प्रकारचा युक्तिवाद केला जाऊ शकतो. मात्र आता आपण प्रेक्षकांना सांगूयात की 2 युक्तिवाद पूर्ण होत आलेले आहेत आणि ज्या प्रकारे प्रतिवादी असलेले मुंबई महापालिकेने थेट सांगितले की आम्ही परवानगी का नाही दिली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि याआधी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे दसऱ्याच्या वेळी सुद्धा अशा प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही अशा प्रकारे दोन्ही गटाला परवानगी नाकारलेली आहे. आणि दुसरीकडे आता जेव्हा शिंदे गटाकडनं जेव्हा हा युक्तिवाद केला जाईल तेव्हा त्यांच्याकडनं मुद्दे मांडले जाईल की शिवसेना म्हणून आम्हालाही आता परवानगी दिली जावी आणि तशा प्रकारचा अर्ज आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा दिलेला आहे. ज्ञानदा, आम्ही कुणाची बाजू घेतलेली नाही, कायदेशीर पद्धतीने आम्ही कुणालाच परवानगी दिलेली नाही, असं मिलिंद साठेंनी स्पष्ट केलंय. त्यांचा युक्तिवाद जवळपास संपत आलेला आहे. मिलिंद साठेंनी 2 महत्त्वाचे मुद्दे मांडले जे पालिकेच्या वतीने युक्तिवाद करतात. राज्य सरकारचा आदेश हे स्पष्ट करतो की शिवाजी पार्क खेळाचं मैदान आहे, ते शांतता क्षेत्रामध्ये मोडतं. दुसरा मुद्दा असा आहे की यंदा पोलिसांचा अहवाल असा होता की इथे दसरा मेळावा झाला तर शांतता कदाचित टिकू शकणार नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पालिकेनं याचिकाकर्त्यांचे अर्ज कायद्याला अनुसरूनच फेटाळलेले आहेत. तिसरा युक्तिवाद अजून शिल्लक आहे. सदा सरवणकर यांच्या बाजूनं जनक द्वारकादास हे बाजू मांडणार आहेत. त्यामुळे पहिला युक्तिवाद संपलाय जो ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आला. आस्पी चिनॉय शिवसेनेची बाजू मांडतायत, तर सध्या मिलिंद साठे आपली भूमिका स्पष्ट करतायत. पालिकेनं अर्ज का नाकारले, पालिकेनं परवानगी का दिली नाही, या संदर्भातलं स्पष्टीकरण ते उच्च न्यायालयामध्ये देतात. कुणाची बाजू आम्ही घेतली नाही, कायदेशीर पद्धतीनं दोनही गटांना आम्ही परवानगी नाकारल्याचं मिलिंद साठेंनी सांगितलंय. पोलिसांचा असा अहवाल होता की इथे दसरा मेळावा झाला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आस्पी चिनॉय यांनी 2 महत्त्वाचे मुद्दे आणखी मांडले की शिवसेना कुणाची हा मुद्दा वेगळा आहे, त्याचा दसरा मेळाव्याशी संबंध नाही. ही याचिका किंवा दसरा मेळावा हे स्पष्ट करणार नाही की शिवसेना नेमकी कुणाची आहे. सर्व मुद्द्यांवरती सविस्तर भूमिका मांडली जाईल. शिवसेनेची परंपरा आहे शिवाजी पार्कवर शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची. असंच मधूनच कुणी उठलं आणि तिथे आपण मेळावा घेतोय असं म्हटलं तर सगळी प्रक्रिया थांबवणं अयोग्य असल्याचं सुद्धा आस्पी चिनॉय यांनी म्हटलेलं आहे. 2016 सालच्या सरकारी अध्यादेशाचा मुद्दा इथे उपस्थित केला जातोय, ज्यानुसार आम्हाला परवानगी आधीच दिली गेली असा मुद्दाही आस्पी चिनॉय यांनी उपस्थित केला. परंतु 2016चा
अध्यादेश शिवाजी पार्क शांतता क्षेत्र आहे हे अधोरेखित करतं. त्याचबरोबर 44 दिवस वर्षातले विशेष दिवस आहेत जेव्हा खेळाव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांनाही शिवाजी पार्कात परवानगी देण्याची अनुमती देण्यात आली आहे. परंतु आम्ही कुणाची बाजू घेतलेली नाही. कायदेशीर मार्गानं कायदेशीर पद्धतीनं याचिकाकर्त्यांचे अर्ज आम्ही फेटाळून लावलेत. कारण पोलिसांनी अहवाल दिला होता की इथे दसरा मेळावा झाला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण दोनही गटाकडनं सातत्यानं ही विधानं केली जात आहेत की काहीही झालं तरी सुद्धा दसरा मेळावा आम्ही शिवतीर्थावरतीच घेणार. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी उच्च न्यायालयामध्ये सध्या दोनही गट गेलेत. जोरदार युक्तिवाद सुरू आहे. पालिकेचा युक्तिवाद सध्या सुरू आहे. शिवसेनेच्या वतीनं आस्पी चिनॉय यांनी आपले मुद्दे मांडलेत तर शिंदे गटाच्या वतीनं सदा सरवणकर यांनी मध्यस्थ याचिका दाखल केलेली आहे. घटनेनं स्पष्ट केलेलं आहे की अशा परिस्थितीमध्ये म्हणजे सध्या जी परिस्थिती उद्भवली आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही एका व्यक्तीला किंवा कुणीही एक जण आपला कायम हक्क इथे सांगू शकत नाही. वेदांत हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मिलिंद साठेंनी मांडलाय की आत्ताच्या परिस्थितीसारखी परिस्थिती उद्भवली म्हणजे एकापेक्षा अनेकांनी परवानगी मागितली तर त्या जागेवर कुणीही एक जण आपला कायमचा हक्क सांगू शकत नाही. जसं शिवसेनेच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की ही परंपरा आहे त्यामुळे हक्क आहे की आम्हाला हे शिवाजी पार्कचं मैदान दसरा मेळाव्यासाठी मिळावं आणि 2016च्या निर्णयाचा त्यांनी दाखला दिला. मात्र आता जी परिस्थिती आहे त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणीही एक पक्ष हक्क सांगू शकत नाही की दसरा मेळावा आमचा आहे आणि दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क हे मैदान आम्हाला मिळावं. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा जो अहवाल आलेला आहे तो जो प्राप्त मुंबई महापालिकेला झालेला आहे याचा विचार करून आम्ही कोणाचीही बाजू घेतली म्हणजे किंवा शिंदे गटाची किंवा ठाकरे गटाची आम्ही बाजू घेतली नाही तर सगळ्या कायद्याने अनुसरूनच आम्ही हा निर्णय घेतला की आम्हाला दोन्ही गटाला शिवाजी पार्कचं मैदान यंदाच्या वर्षी दसरा मेळाव्यासाठी द्यायचं नाहीये. त्यामुळे मिलिंद साठे यांनी स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही हक्क सांगू शकत नाही. एखादा पक्ष हक्क सांगू शकत नाही की दसरा मेळाव्यासाठी जरी परवानगी दिलेली असली 2016च्या या शासन निर्णयामध्ये तरी सुद्धा आम्हीच दसरा मेळावा घेणार किंवा आम्हालाच तो हक्क आहे अधिकार आहे. अशा प्रकारे अशा परिस्थितीत जेव्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तेव्हा अशा परिस्थितीत जो हक्क आहे तो सांगितला जाऊ शकत नाही किंवा हक्क दाखवला जाऊ शकत नाही. ज्ञानदा अगदी बरोबर आहे. मिलिंद साठेंनी ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे शिवसेनेच्या आस्पी चिनॉय यांच्या युक्तिवादावरती की परंपरा आहे शिवसेनेची वर्षानुवर्ष इथे मेळावा घेण्याची आणि उद्या जर का दुसरं कुणी उठून परवानगी मागू लागलं तर सगळी प्रक्रिया रोखणं योग्य नाही असं शिवसेनेच्या वतीनं युक्तिवाद केला गेला. परंतु घटनेनं हे स्पष्ट केलंय की अशा परिस्थितीमध्ये एखाद्या जागेवर कुणीही आपला कायम हक्क सांगू शकत नाही असं मिलिंद साठे म्हणतात. मिलिंद साठे हे पालिकेच्या बाजूने युक्तिवाद करतात कारण अर्थात पालिका सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आता एक बाजू झालेली आहे जेव्हा पालिकेनं दोनही गटांचा अर्ज नाकारलेला आहे. कारण आपला अर्ज नाकारला गेला म्हणून शिवसेनेनं उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि शिवसेना उच्च न्यायालयामध्ये गेली आहे म्हणून ठाकरे गटाच्या विरोधात शिंदे गटानं सुद्धा मध्यस्थ याचिका सदा सरवणकर यांच्या माध्यमातून दाखल केली आहे. सदा सरवणकर यांच्या बाजूचा युक्तिवाद होणं अजूनही शिल्लक आहे. घटनेनं स्पष्ट केलंय की एखाद्या जागेवर कुणीही कायमस्वरूपी आपला हक्क सांगू शकत नाही. त्यामुळे ठाकरे गटाचं हे म्हणणं शिवसेनेचं हे म्हणणं की आमची ही परंपरा आहे 1966 सालापासून शिवसेना शिवतीर्थावरतीच मेळावा घेते आणि म्हणूनच एखाद्या व्यक्तीनं आणखी परवानगी मागितली तर सगळी प्रक्रिया थांबवणं योग्य नाही असं आस्पी चिनॉय यांनी म्हटलं. पण त्यांचा हा युक्तिवाद मिलिंद साठे पालिकेचे वकील यांनी खोडून काढलाय. वेदांत आतापर्यंत कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती हायकोर्टातला युक्तिवाद आधारित आहे अवलंबून आहे? मिलिंद साठेने अजून एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तुमच्या भाषणावर तुम्ही एकत्र येण्यावर कुठल्याही प्रकारची गदा किंवा निर्बंध आणलेले नाहीत तर दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच का घ्यायचा आणि हा आमचा अधिकार आहे हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे असं मिलिंद साठे म्हणतात. जसं त्यांनी आधी पण सांगितले की जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर जो हक्क सांगणं की आम्हीच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार तो आमचा अधिकार आहे ती आमची परंपरा आहे. तर आता अशा स्थितीमध्ये जेव्हा दुसरा गट सुद्धा सांगतोय की आम्हाला इथे दसरा मेळावा घ्यायचा आहे आम्ही सुद्धा परवानगीसाठी अर्ज मागितला आहे त्यामुळे आम्ही दसरा मेळावा घेऊ नका किंवा दसरा मेळाव्यासाठी तुम्ही एकत्र येऊ नका अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचे निर्बंध किंवा
अशा प्रकारे सूचना केलेल्या नाहीत. तर आम्ही फक्त एवढंच सांगितलं आहे की दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर घेतला जाऊ शकत नाही. तशा प्रकारचा अहवाल प्राप्त झालेला आहे आणि त्यानंतर आम्ही दोन्ही गटाला सांगितलेलं आहे की हे दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर होऊ शकत नाही. त्यामुळे पालिकेच्या वकिलांनी हा मोठा युक्तिवाद मांडलेला आहे. मिलिंद साठे म्हणतायत की हा हक्क तुम्ही यंदाच्या वर्षी दाखवू शकत नाहीत, शिवाय तुम्हाला इतर ठिकाणी दसरा मेळावा घेतला जाऊ शकतो, तुम्ही एकत्र येऊ शकता. मात्र हा जो हट्ट केला जातो दोन्ही गटाकडनं, जो आग्रह आहे की आम्हाला दसरा मेळावा घ्यायचा आहे तो शिवाजी पार्कवरच घ्यायचा, ती आमची परंपरा आहे, तो आमचा अधिकार आहे. तर अशा प्रकारचा अधिकार किंवा हक्क या वर्षी म्हणजे जेव्हा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे, सर्वोच्च न्यायालयात शिवसेना नेमकी कोणाची असा प्रश्न आहे. आणि जरी शिवसेनेच्या वतीने सांगण्यात येते की शिवसेना कोणाची हा मुद्दा दुसरा राहिला, ते सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र दसरा मेळावा आम्हालाच घेता यावा, त्यावर आता मुंबई महापालिकेच्या वकिलांकडनं हा युक्तिवाद केला जातोय. आणि महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की हक्क किंवा अधिकार मानला जाऊ शकत नाही किंवा इथेच घ्यायचा असं तुम्ही यंदाच्या वर्षी जेव्हा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे, दोन्ही गट म्हणतायत की आम्हालाच घ्यायचा, त्यावेळी तुम्ही अशा प्रकारे हट्ट किंवा अशा प्रकारचा आग्रह करू शकत नाहीत. बरोबर आहे. परंपरेचा दाखला शिवसेनेच्या वतीनं उच्च न्यायालयामध्ये दिला गेला आणि तो युक्तिवाद खोडून काढताना पालिकेच्या वकिलांनी हे स्पष्ट केलं की कायद्याचा विचार करता आणि घटनेनं हे स्पष्ट केलंय की एखादी व्यक्ती किंवा एखादी संघटना एखाद्या विशिष्ट जागेवरती कायमस्वरूपी आपला हक्क कधीही सांगू शकत नाही. तुमच्या एकत्र येण्यावरती किंवा भाषणांवरती, म्हणजे मेळावा दोन्ही पक्षांना घ्यायचा आहे, दोन्ही गटांना घ्यायचा आहे, त्यांच्या एकत्र येण्यावर किंवा भाषणांवरती पालिका गदा आणत नाही, त्याला पालिकेचा आक्षेप नाही. मात्र त्याच जागी आम्हाला मेळावा घ्यायचा आणि तो आमचा अधिकार आहे असा दावा कुणीही करू शकणार नाही. ना ठाकरे गट करू शकेल, ना शिंदे गट करू शकेल. ऑगस्ट महिन्याच्या शेवटाला या दोघांकडनं सुद्धा पालिकेमध्ये विनंती अर्ज दाखल झाला. ही एक सर्वसाधारण प्रक्रिया असते. दरवेळेला विनंती अर्ज द्यावा लागतो त्या आस्थापनांना. तुम्हाला जर का एखादी सभा सार्वजनिक ठिकाणी घ्यायची असेल तर दरवेळेला कुणाच्या लक्षातही येत नाही की अर्ज कधी जातात आणि याच्यावरती निर्णय काय होतो. यंदा मात्र टोकाला पोहोचलेला सत्ता संघर्ष आणि त्यामुळे दसरा मेळाव्याला शिवसेनेला शिवतीर्थावरती परवानगी मिळणार की नाही याची उत्सुकता वाढली. पालिकेनं जवळपास 22 आणि 26 ऑगस्ट आणि त्यानंतर 30 ऑगस्टला शिंदे गटाचा अर्ज आला होता. या संदर्भातला निर्णय जवळपास 15 ते 20 दिवस प्रलंबित ठेवला. त्यानंतर जेव्हा निर्णय आला तेव्हा तो निर्णय असा आला की ना ठाकरेंना ना शिंदेंना कुणालाच इथे दसरा मेळावा घेता येणार नाही. मग ठाकरेंकडे आता पर्याय कोणत्या जागांचा उपलब्ध आहे, तर मुंबईच्या बीकेसीमध्ये MMRDAची 2 मोठी मैदान आहेत, पण त्या मैदानावरती आधी शिंदे गटानं ते मैदान राखीव करण्यासाठी अर्ज दिला होता, ज्याला त्याला परवानगी मिळून सुद्धा गेली. दुसरं एक मैदान आहे कॅनरा बँकेच्या बाजूला, तिथे शिवसेनेनं अर्ज केलेला होता, परंतु ते मैदान आधीच एका खासगी संस्थेनं आपल्यासाठी आरक्षित केलंय, त्यामुळे ते मैदान सुद्धा शिवसेनेच्या हातातनं निसटलेलं आहे. आता पर्याय शिल्लक राहतो तो शिवतीर्थाचा किंवा अन्य मैदानांचा. शिवतीर्थावरती दसरा मेळावा घ्यायचा असेल तर कायदेशीर लढाई लढावीच लागेल याचा विचार शिवसेनेनं केला आणि मग उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली. शिवसेना ठाकरे गट उच्च न्यायालयात गेल्यानंतर शिंदे गटाच्या वतीनं सदा सरवणकर यांनी सुद्धा एक मध्यस्थ याचिका दाखल केली आणि आता महानगरपालिकेने या सगळ्या संदर्भात आपला युक्तिवाद उच्च न्यायालयामध्ये सुरू केलाय. 3 महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले की आम्ही कुणाचीही बाजू घेतलेली नाही. पोलिसांचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला की जर इथे दसरा मेळावा कोणत्याही एका गटाचा झाला तर कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवू शकतो आणि याच मुद्द्याच्या आधारे कोणत्याही गटाला आम्ही परवानगी दिली नाही. कुणीही एकत्र येण्यावरती किंवा त्यांच्या भाषणांवरती बोलण्यावरती पालिकेनं बंधनं घातलेली नाहीत, परंतु कुणीही एखादी व्यक्ती इथेच आम्हाला मेळावा दरवर्षी घ्यायचा आहे याचा क्लेम करू शकत नाही. 2012 साली हे प्रकरण कोर्टात आलेलं होतं, तेव्हा इतर पर्याय उपलब्ध नसल्यामुळे त्यावर्षी त्यांना म्हणजे शिवसेनेला परवानगी दिली गेली होती याचाही उल्लेख झालाय. तेव्हा शिवसेनेनं असं कबूल केलं होतं की आम्ही वेळेमध्ये अर्ज करू आणि पुढच्या वर्षी जर हे मैदान उपलब्ध नसेल तर आम्ही अन्य जागेचा पर्याय निवडू. वेदांत, तिथे 2012 सालचा सुद्धा उल्लेख झालाय. हा युक्तिवाद काय आहे, ही माहिती काय मिलिंद साठेंनी दिलेली? ज्या प्रकारे माहिती दिली त्यामध्ये 2012ला हे प्रकरण कोर्टात गेलं होतं आणि कोर्टात जेव्हा हे प्रकरण गेलं होतं तेव्हा शिवसेनेने सांगितलं होतं की आम्ही दरवर्षी म्हणजे दसरा मेळावा शिवाजी पार्कवर व्हावा यासाठी परवानगीसाठी आम्ही अर्ज दरवर्षी करू आणि परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर ती परवानगी मिळते. म्हणजे जसं आपण बघितलं की जो पहिल्यांदा अर्ज करतो त्याला ती परवानगी मिळते असं मुंबई महापालिका म्हणते. मात्र यामध्ये शिवसेनेने हे कबूल केलं होतं की वेळेत अर्ज करू आणि पुढील वर्षी जर मैदान उपलब्ध नसेल तर अन्य जागेचा विचार करू. म्हणजे मिलिंद
मिलिंद साठे यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की शिवसेनेने हे कबूल केलं होतं, जर हे दसरा मेळाव्यासाठी उपलब्ध होऊ शकलं नाही काही कारणास्तव, तर आम्ही अन्य जागांचा सुद्धा विचार करू आणि दरवर्षी अर्ज आम्ही देत राहू. आणि यंदाच्या वर्षी जेव्हा मुंबई पालिका म्हणते की आम्ही दोन्ही गटाला किंवा कोणालाच दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क देऊ शकत नाही, तेव्हा पुन्हा एकदा तो मुद्दा उपस्थित होतो की शिवसेनेने अन्य पर्यायाचा किंवा अन्य जागेचा विचार करावा आणि तशा प्रकारचं नियोजन सुद्धा करावं. जसे ज्या प्रकारचं नियोजन आपण बघितलं शिंदे गटाने केले आहे की MMRD बीकेसीचे जे ग्राउंड आहे ते त्याच्यासाठी परवानगी मागितली, ती परवानगी सुद्धा त्यांना मिळाली. मात्र अजूनही शिवसेना आग्रही आहे किंवा शिंदे गटही आग्रही आहे की जर दसरा मेळावा शिवाजी पार्कवर परवानगी दिली जात असेल तर आम्ही तिथेच हा दसरा मेळावा घेऊ. आणि त्यामध्येच आता हा मुद्दा मांडलेला आहे. 2012चा जो कोर्टात जेव्हा याचिका दाखल झाली होती त्याचा दाखला दिलेला आहे आणि या दाखल्यामध्ये त्यांनी सांगितले की शिवसेनेने हे कबूल केलं होतं. शिवसेनेने कबूल केलं होतं की जर जागा उपलब्ध नसेल, म्हणजे शिवाजी पार्क काही कारणास्तव दिलं जाऊ शकत नसेल किंवा जागा उपलब्ध नसेल तर आम्ही अन्य पर्यायाचा विचार करू आणि दरवर्षी अर्ज करू. अर्ज तर केलेला आहे, मात्र यंदाच्या वर्षी ही जागा शिवाजी पार्क मैदान दिलं जाणार नाही. त्यामुळे अर्थातच त्यांनी इतर जागेचा विचार करावा आणि त्यांनी हे सुद्धा सांगितले की आम्ही दसरा मेळावा घेऊ नका किंवा एकत्र येऊ नका असं म्हटलेलं नाही, फक्त इतर जागेचा विचार करावा. ज्ञानदा, त्यामुळे मिलिंद साठे यांनी शिवसेनेनंच आधी म्हटलेल्या वक्तव्याचा दाखला दिलेला आहे. कुठे कुठे अपवाद होते, 2014 सालचा सुद्धा एक अपवाद त्याचाही उल्लेख झाला. 2014 साली निवडणुका होत्या लोकसभा आणि विधानसभेच्या, आचारसंहितेचा मुद्दा होता, त्यामुळे तेव्हा सुद्धा परवानगीचा मुद्दा उपस्थित झालेला शिवाजी पार्काचा. 2012 साली सुद्धा शिवाजी पार्काच्या मुद्द्यावरनं सगळं प्रकरण दसरा मेळाव्यावरनं कोर्टात आलं, तेव्हा इतर पर्याय उपलब्ध नव्हते, म्हणून उद्धव ठाकरेंना शिवसेनेनं परवानगी दिली गेली शिवतीर्थावरती दसरा मेळावा घेण्याची. तेव्हा शिवसेनेनं असं कबूल केलं होतं की आम्ही यानंतर वेळेमध्ये अर्ज करू आणि पुढच्या वर्षी हे मैदान जर कुठल्याही कारणास्तव उपलब्ध नसेल तर आम्ही अन्य जागेचा पर्याय निवडू. याची आठवण मिलिंद साठे महानगरपालिकेचे वकील यांच्या वतीनं उच्च न्यायालयामध्ये शिवसेनेला करून दिली जाते. 2014 सालचा सुद्धा इथे उल्लेख झालाय. 2014 साली निवडणूक आचारसंहितेमुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला होता, मात्र गेल्या 3 ते 4 वर्षात परवानगी दिल्याच्या मुद्द्यावरती पुन्हा परवानगी देण्यात आली. अपवाद होता तो 2020 आणि 21चा, जेव्हा कोविड काळ होता आणि कोविड काळामुळे दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला नाही, तो ऑनलाईन घेतला गेला. या अर्जांच्या छाननीसाठी पालिकेचा नियम स्पष्ट असल्याचं मिलिंद साठे म्हणतात. वेदांत, नक्कीच, म्हणजे ज्या प्रकारे शिवसेनेने युक्तिवाद केला, ज्यामध्ये अधिकार सांगितला, परंपरा आहे असं सांगितलं, त्यावर आता महापालिकेचे वकील मिलिंदसाठी युक्तिवाद मांडताना हे खोडून काढतायत की शिवसेनेने दरवर्षी अर्ज करायचा असतो, त्यानुसार त्यांनी जरी अर्ज केला असला तरी जर जागा उपलब्ध नसेल किंवा जागेचा काही प्रश्न निर्माण झाला असेल तर इतर पर्यायी जागा आम्ही विचारात घेऊ, अशा प्रकारे 2012 साली शिवसेनेने कबूल केलं होतं. त्यानुसार आता जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि जर मुंबई महापालिकेकडनं शिवाजी पार्क हे मैदान दसरा मेळाव्यासाठी दिलं जात नसेल तर इतर पर्यायी जागेचा विचार दोन्ही गटांनी केला जावा, अशा प्रकारचाच एक युक्तिवाद इथे मुंबई महापालिकेच्या वकिलांकडनं केला जातोय. या सगळ्या अर्जाची छाननी सगळे नियम स्पष्ट करते. म्हणजे 2016चा जरी हा शासन निर्णय असला तरी सगळ्या नियमांचा विचार करून हे दोन्ही अर्ज फेटाळलेले आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जेव्हा 2014चा सुद्धा एक दाखला दिलेला आहे की तेव्हा आचारसंहितेचा मुद्दा होता, तेव्हा सुद्धा हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे 2010, 2012 आणि 2014 अशा 3 वर्षाचे दाखले मिलिंद साठे जे मुंबई महापालिकेचे वकील आहेत त्यांनी दिलेला आहे. आणि एक अधिकार सांगणं किंवा हक्क सांगणं हे चुकीचं असलं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे की परवानगी दरवर्षी तुम्हाला घ्यायची आहे, त्यासाठी अर्ज करायचा आहे. यंदाच्या वर्षी तुम्ही जरी अर्ज केला असला, पहिल्यांदा जरी अर्ज केला असला आणि जो नियमामध्ये जर पहिला अर्ज करत असेल तर त्याला परवानगी दिली जावी, हे जरी बरोबर असलं तरी सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की जर आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं जर म्हणत असू तर तुम्ही इतर पर्यायांचा विचार केला पाहिजे, कारण हे मैदान यंदाच्या वर्षी आम्ही दोन्ही गटाला देऊ शकत नाही. त्यामुळेच आता हा विचार दोन्ही गटांनी केला पाहिजे. असंच आता या शिवसेनेच्या युक्तिवादानंतर म्हणजे ठाकरे गटाच्या युक्तिवादानंतर मुंबई महापालिकेच्या वकिलांकडनं मिलिंद साठेकडनं हा युक्तिवाद केला जातो. त्यामुळे आता आणखी एक युक्तिवाद म्हणजे शिंदे गटाकडनं वकिलांकडनं हा पुढचा युक्तिवाद केला जाईल. आणि आता या दोन्ही मुद्द्यांना म्हणजे एकीकडे दोन जे युक्तिवाद झाले त्यावर आता शिंदे गट नेमका काय युक्तिवाद मांडतं हे सुद्धा पाहावं लागेल. ज्ञानदा, बरोबर आहे. 2 गटांचा युक्तिवाद म्हणजे ठाकरेंच्या गटाचा युक्तिवाद आधीच संपलाय.
पालिकेकडनं मिलिंद साठे यांनी जोरदार युक्तिवाद केलेला आहे आणि आता ज्येष्ठ कायदेतज्ञ जनक द्वारकादास हे बाजू मांडतील. मध्यस्थ म्हणून याचिका दाखल केलेल्या सदा सरवणकरांसाठी 2 ते 3 मुद्दे पालिकेच्या युक्तिवादामध्ये अतिशय महत्त्वाचे ठरतात की प्रत्येक जण उठून असं म्हणू शकत नाही की एखाद्या जागेवरती आमचा कायमस्वरूपी अधिकार आहे. कारण शिवसेनेच्या वतीनं युक्तिवादाच्या वेळेला या मुद्द्यावरती जोर दिला गेला की दसरा मेळावा शिवसेनेची परंपरा आहे आणि दसरा मेळावा शिवतीर्थावरतीच होत असतो. यावरती उत्तर देताना घटनेनं हे स्पष्ट केलंय की अशा परिस्थितीत एखाद्या जागेवरती कुणी कायमस्वरूपी आपला हक्क सांगू शकत नाही. आम्ही कुणाचीही बाजू घेतलेली नाही. कायदेशीररित्या आम्ही कुणालाही परवानगी दिलेली नाही. कारण मुंबई पोलिसांनी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा अहवाल महापालिकेच्या विधी आणि न्याय विभागाला दिला. कुणाच्याही एकत्र येण्यावरती किंवा भाषणावरती आम्ही गदा आणलेली नाही, पण त्याच जागी मेळावा घ्यायचा आणि तो आमचा अधिकार आहे असा दावा कुणीही करू शकणार नाही असा युक्तिवाद मिलिंद साठेंनी केला. 2012 सालचा इथे उल्लेख झाला कारण 2012 साली सुद्धा शिवाजी पार्कची दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळावी हे प्रकरण कोर्टात गेलं होतं. तेव्हा कोणतेही दुसरे पर्याय उपलब्ध नसल्यामुळे पालिकेनं त्यांना त्यावर्षी परवानगी दिल्याचा उल्लेख झाला आणि त्यानंतर शिवसेनेकडनं हे मान्य करण्यात आलं की आम्ही वेळेत अर्ज करू आणि जर पुढच्या वर्षी हे मैदान कोणत्याही कारणास्तव उपलब्ध नसेल तर आम्ही अन्य जागेचा पर्याय निवडू. त्यामुळे शिवसेना एक प्रकारे आग्रही राहू शकत नाही हे कुठेतरी सूचित करण्याचा प्रयत्न पालिकेच्या युक्तिवादात पाहायला मिळतोय. 2014 साली सुद्धा शिवाजी पार्क उपलब्ध करून द्यायचं की नाही हा मुद्दा उपस्थित झाला होता कारण तेव्हा निवडणुका होत्या. आचारसंहितेच्या काळामध्ये जाहीर मेळावे घेण्यावरती काही निर्बंध असतात. तेव्हा विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या आणि त्यामुळे तेव्हा सुद्धा आचारसंहितेच्या मुद्द्यावरनं परवानगीचा विषय उपस्थित झाला होता. राज्य सरकारनं 2016च्या आदेशामध्ये जे 45 विशेष राखीव दिवस दिलेले आहेत त्या संदर्भातलं भाष्य केलं जात आहे. ते दिवस स्पष्ट आहेत. त्यामध्ये केवळ बालमोहन विद्यालय जे अगदी शिवाजी पार्कच्या बाजूला आहे त्यांना शिवाजी पार्कात बालदिन साजरा करण्याची परवानगी त्यांच्या नावादिशी दिलेली आहे आणि बाकीच्या दिवसांचा केवळ उल्लेख आहे. कुठल्याही विशिष्ट व्यक्तीच्या नावाचा उल्लेख नाही. बालमोहन विद्या मंदिराचा बालदिन हा नेहमीच जानेवारी महिन्यात शिवाजी पार्कात होतो. त्यांच्याच नावाचा उल्लेख करून त्यांना विशेष परवानगी दिली गेली आहे. अन्य कुणाचेही नाव इथे नमूद असल्याचं उल्लेख नाही असं मिलिंद साठे म्हणतात. वेदांत, याविषयी काय युक्तिवाद सुरू आहे? 2016चा जर आपण शासन निर्णय बघितला तर 45 दिवस राखीव आहेत. म्हणजे खेळाव्यतिरिक्त मैदान देण्यासाठी 45 दिवस राखीव आहेत. मात्र ते फक्त एक दिवस दिलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्र दिन असेल, प्रजासत्ताक दिन असेल, स्वातंत्र्य दिन असेल आणि त्यामध्ये फक्त बालमोहन विद्या मंदिरासाठी बालदिन हा शिवाजी पार्कमध्ये करण्यात यावा अशा प्रकारची नावानिशी परवानगी दिलेली आहे. म्हणजे दसरा मेळावा, म्हणजे जर आपण तो शासन निर्णय जर नीट बघितला तर दसरा मेळावाला परवानगी आहे. मात्र तो कोणी घ्यावा, कोणत्या पक्षाने घ्यावा, कोणत्या गटाने घ्यावा अशा प्रकारचा कुठलाही उल्लेख नाहीये. त्यामुळे दसरा मेळावा आमचाच अशा कोणी हक्क सांगणं, अधिकार असणं हे योग्य नाहीये आणि तशा प्रकारे शासन निर्णयात तशा प्रकारचा उल्लेखही नाहीये. ही बाजू हा युक्तिवाद मांडताना मुंबई महापालिकेचे जे वकील आहेत मिलिंद साठे त्यांनी मांडलेला आहे की कोणत्याही पक्षाचा तो अधिकार नाही किंवा नावानिशी तिथे लिहिलेलं नाही की शिवसेना किंवा शिंदे गटांनी किंवा इतर कोणत्याही पक्षांनी दसरा मेळावा घ्यावा किंवा इतर. वेदांत, थोडंसं थांबवते कारण अपडेट अशी आहे की कोर्टातली सुनावणी लंच ब्रेकसाठी तहकूब करण्यात आली आहे. तर दुपारच्या सत्रामध्ये ही पुढची सुनावणी सुरू राहील. आतापर्यंत ठाकरे गटाच्या वतीनं युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. आसपी चिनॉय यांनी बाजू मांडली आहे तर मुंबई महानगरपालिकेसाठी प्रतिवादी म्हणून मिलिंद साठे यांनीही आपला युक्तिवाद पूर्ण केलाय. पुढची सुनावणी दुपारच्या सत्रात सुरू असेल. सध्या जेवणाची वेळ झाली आहे त्यामुळे तहकूब करण्यात आलंय कोर्टाचं कामकाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.